19वे जागतिक मराठी संमेलन 2 दिवस विरारमध्ये पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे। विरारच्या विवा कॉलेजच्या प्रांगणात 13 आणि 14 जानेवारी रोजी 2 दिवस हे संमेलन पार पडणार आहे। या संमेलनाची तयारी जोरदार सुरू असून स्टेज, मंडप आणि खुर्च्या लावण्यात आल्या आहेत। चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवरांचा यात सहभाग असणार आहे। जागतिक मराठी अकादमी, विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 19वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा हे विरारमध्ये उद्या आणि परवा पार पडणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। जपानचे उद्योजक व आमदार योगेंद्र पुराणिक हे संमेलनाचे अध्यक्ष, तर आमदार हितेंद्र ठाकूर हे स्वागताध्यक्ष असणार आहेत। उद्घाटन नंतरच्या सत्रात ज्ञानेश्वरी पसायदान आणि विश्व संदेश, मनुस्मृती ते मंडल आयोग, समुद्रापलीकडे, चित्रशिल्प काव्य, कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य, सरस्वतीच्या प्रांगणात, लक्ष्मीची पावले, चित्रपटगृह ते OTT या विषयावर यशस्वी आणि तज्ञ लोकांचे मार्गदर्शन होणार आहे। या कार्यक्रमाच्या समारोपाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहण्याचं आवाहनही जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केले आहे। जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या सहकार्याने शोध मराठी मनाचा हे संमेलन विरार येथे 13 आणि 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे। या संमेलनाचे अध्यक्ष जपान येथील उद्योजक आणि पहिले मराठी आमदार जपानमध्ये निवडून आलेले श्री योगेंद्र पुराणिक हे अध्यक्ष असतील आणि त्यांना जागतिक मराठी भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि या संमेलनाच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथे येत असून त्यांच्याबरोबर पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत। आपल्या उद्याच्या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, कविता, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान या सगळ्यांची माहिती आपल्याला या 2 दिवसात मिळणार आहे। आणि मला खात्री आहे की निश्चित विरारसाठी फार महत्त्वाचा असा समारंभ आहे। आणि विवा चॅरिटेबल ट्रस्ट जो आहे आमचा, इथे आमचे मित्र आप्पा आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सर्व साथीदार अजय पाटील आहेत, ही सगळी मंडळी, प्रकाश आहेत, हे साहित्य जल्लोषचे अशोक मुळे आणि त्यांचा सर्व ग्रुप आहे, संदेश जाधव साहेब आहेत। ह्या मंडळींनी गेली 15 दिवस जे काही कष्ट केली सगळी महत्त्वाची, त्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी।